नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत. बारामती या ठिकाणी आज आहोत आणि याचं कारण आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने संदीपदादा चोपडे यांची पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे आणि याबाबत त्यांच्याकडून पक्षाची काय धोरणे आहेत, पक्षाच्या संदर्भात ते माहिती देणार आहेत. त्या संदर्भात त्यांना माहिती विचारूया. दादा नमस्ते. नमस्ते. राष्ट्रीय समाज पक्षाकडून तुमची उमेदवारी जाहीर झाली, तर कशा पद्धतीने तुमचं नियोजन आता सध्या सुरू आहे, काय सांगाल? आज बारामती विधानसभामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांनी माझी राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार म्हणून बारामती विधानसभा क्षेत्रामध्ये माझी निवडणुकीसाठी मला उमेदवारी दिलेली आहे. तरी मी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांचे खूप खूप आभारी आहे की माझ्यासारख्या एक विस्थापित कार्यकर्त्याला, एक सर्वसामान्य घरातल्या कार्यकर्त्याला एका प्रस्थापित घराण्याविरुद्ध उमेदवारी दिली आणि एक लोकांचा आवाज म्हणून माझी उमेदवारी साहेबांनी जाहीर केली. त्याबद्दल मी साहेबांचा खूप खूप आभारी आहे. आज बारामतीमध्ये जर बघितलं तर राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद खूप मोठी आहे. हे 2014 साली बारामतीतील जनतेने दाखवून दिलेलं आहे. आज पवारांची जर मक्तेदारी मोडून काढायची असेल, पवारांची जर सत्ता घालवायची असेल तर ती फक्त राष्ट्रीय समाज पक्षच घालवू शकतो. आणि आताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 100% बारामतीची जनता राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करेल. मला सांगा, बारामती विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार आणि दुसऱ्या गटातर्फे योगेंद्रदादा पवार हे निवडणूक लढत आहेत. मग या उमेदवारांच्या मध्ये तुम्ही कशा पद्धतीने ते आव्हान पेलवणार आहात? आज राष्ट्रवादी गटाची 2 गट आहेत, परंतु हे दोन्ही गट एकच आहेत. अजित पवार गट असेल किंवा शरदचंद्रजी पवार गट असेल, हे दोन्ही एकच आहेत. फक्त लोकांना दाखवण्यासाठी, लोकांना फसवण्यासाठी ते 2 गट आहेत की नवीन नेतृत्व तयार होऊ नये, नवीन नेतृत्वाला संधी मिळू नये म्हणून हे केलं. ते आता पाठीमागे 4 महिन्यापूर्वी आपण बघितलेलंच आहे की लोकसभा लढल्यानंतर एक निवडून आला, एक पडला उमेदवार, तोही परत खासदार झाला. म्हणजे सामान्य कार्यकर्त्याला किंवा पक्षातील दुसऱ्या पदाधिकाऱ्याला हे संधी देऊ शकत नाही. आज जर बारामतीचं बघितलं तर एका घरामध्ये 3 खासदार, 2 आमदार आज एका घरात आहेत. मग या राष्ट्रवादी पक्षामध्ये कार्यकर्ते नाहीत का? किंवा महाराष्ट्रामध्ये लोकशाही नाही का? मग हे घराणीशाही कशासाठी? तेच पुतण्या नातू, म्हणजे हे काय चाललंय बारामतीमध्ये? तरी याला छेद देण्यासाठी 100% राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागे बारामतीतली जनता उभी राहील आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई आहे आणि यामध्ये विस्थापिताचा विजय हा नक्की होणार आहे. आता सध्या प्रचारामध्ये, राष्ट्रवादीच्या प्रचारामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती अनेक ठिकाणी बोललं जाते. तर बारामतीच्या विकासाबद्दल किंवा जो जिरायत पट्टा आहे तिथल्या पाण्याचा प्रश्न असेल, याबद्दल तुम्हाला काय म्हणजे काय वाटतं, कशा पद्धतीने? आज बारामती तालुक्यातील जर बघितलं तर या फॅमिलीकडे गेले 67 वर्ष सत्ता आहे. एवढी वर्ष सत्ता असून आज इमाने इतबारे प्रामाणिकपणे जो 23 गावातला, जो जिरायती भागातला जो शेतकरी वर्ग आहे तो पूर्णपणे ताकदीने ह्यांच्या पाठीमागे उभा राहिला. परंतु यांनी त्यांची फसवणूक केली. इकडून पाणी आणू, तिकडून पाणी आणू, पुरंदर उपसाचं पाणी आणू, ते आणलं पाणी, ते बी खराब आणलं. त्याच्यामध्ये लोकांना आजार वाढायला लागले, परंतु हे चांगलं पाणी आणू शकले नाहीत. प्रत्येक निवडणुकीमध्ये ही स्कीम मंजूर झाली, ह्याला 1000 कोटी टाकले, त्याला 2000 कोटी टाकले आणि निवडणूक झाली की ह्या स्कीमा असतील किंवा हे सगळे जे आश्वासनं दिलेले आहेत ते विसरून जातात. आज बारामती शहरामध्ये सुद्धा जर बघितलं तर बोलले जाते की एवढे कोटी आणले, तेवढे कोटी आणले, तिथं 8000 कोटी आणले, 5000 कोटी आणले, परंतु विकास कोणाचा होतोय? एक ठराविक जी टोळी आहे त्यांचा विकास होतोय, सर्वसामान्य जनतेचा विकास होत नाही. आज शहरामध्ये जो कॅनल जातोय, इंग्रजांनी कॅनल आणला, त्याचं आस्तरीकरण केलं. आज बारामतीच्या शहरामधील देसाई इस्टेट असेल, अशोकनगर असेल, वरच्या भागामध्ये आज बोरवेल आटलेले आहेत.
म्हणजे पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण होत चाललेला आहे. खाली काटेवाडी असेल तिकडं बोललं जातं की आस्तरीकरण होणार आहे, म्हणजे तेथील शेतकऱ्यांवरती अन्याय होणार आहे. हे जे गव्हर्नमेंटचं पाणी येणार आहे, म्हणजे जे निसर्गाचं पाणी येणार आहे त्याच्यावरती सुद्धा हे बंदी घालतात. आज बारामती भिगवण रस्ता असेल, जो एवढा मोठा रस्ता होता, पण यांनी इतका छोटा विकासाच्या नावाखाली छोटा केला की सगळ्या व्यापाऱ्यांचे धंदे बसले. आज त्यांना कस्टमर येत नाहीत. म्हणजे आज लोकांना जर दाखवलं जातं की इथं विकास केला जातो, हाच रस्ता वर्षातून 3 वेळा खोदला जातो, 3 वेळा परत त्याची दुरुस्ती केली जाते आणि तोच तोच निधी केला जातो. आज बारामतीचं स्टँड जर बघितलं तर पाठीमागील स्टँड अजून 30-40 वर्ष एकदम व्यवस्थित राहिलं असतं, परंतु हे जे नवीन स्टँड केलंय त्या स्टँडच्या पैशामध्ये बारामती तालुक्यामध्ये जे छोटी मोठी गाव आहेत त्या गावातील 100 गावातली स्टँड चांगली अद्ययावत झाली असती, परंतु पैशाचा वारेमाप वापर करून विकासाच्या नावाखाली काही टोळ्या जगवल्या जातात आणि त्या टोळ्यातून राजकारण केलं जातं. असा हा विकास बारामतीमध्ये दाखवला जातोय. त्याला उत्तर देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून वेळोवेळी आवाज उठवलेला आहे आणि आता सुद्धा या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठीमागे 100% बारामतीतली जनता उभी राहील. बारामती विधानसभेची निवडणूक तुम्ही लढवत असताना कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचता? बारामती विधानसभा निवडणूक लढवत असताना घराणेशाही, दुसरा विषय विकासाचा. आज हो विकासाचा बागुलबुवा दाखवला जातो, तो फक्त कागदावरच आहे. सर्वसामान्य लोकांना विकास हा कुठं दिसतच नाहीये. आज 3 हाती चौकामध्ये जर बघितलं तर कुठून कुठं जायचं, जर TC कॉलेज कडून आलं त्याला जर इकडं कुठं मार्केटकडे जायचं असेल, खाली काकडे सभागृहाच्या पाठीमागे जायचं असेल तर कळत नाही, तिथं 4-4 पोलिस ठेवली जातात. म्हणजे कुठून कुठं जायचं हे, हा का विकास आहे का बारामतीचा? म्हणजे फक्त बारामतीच्या जनतेची दिशाभूल केली जाते आणि विकासाच्या नावाखाली पैसे लाटले जातात. तो जिरायत भागाचा जो प्रश्न आहे तो प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस काढला जातो, परंतु त्याच्यावरती अजूनही ठोस असं म्हणावं असं कुठलंही काम होत नाही. तर तुम्ही तुमच्या अजेंड्यामध्ये या शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे त्याविषयी काय सांगणार थोडक्यात? आज त्या 23 गावाचा जर पाण्याचा प्रश्न बघितलं तर कित्येक वर्ष भिजत पडलेला आहे. तर त्याविषयी राष्ट्रीय समाज पक्षांनी वेळोवेळी आंदोलन केलेले आहेत. तिथं लोक ज्यावेळेस उपोषणाला बसली त्यावेळेस राष्ट्रीय समाज पक्षांनी हिरहिरीने भाग घेतलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष तिथे लोकांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील आणि वेगवेगळी आंदोलनं करून तेथील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन. हे गेले 67 वर्षे हे जे ह्यांनी जे फसवलंय की पाणी देऊ, करू, तिकडून आणू, इकडून आणू, त्याला भूलथापांना लोकांनी बळी पडू नये आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागे ठामपणे उभे राहावे. येणाऱ्या काळामध्ये तेथील लोकांना न्याय देण्याचं काम राष्ट्रीय समाज पक्ष करेल. लोकसभेची 2014ची निवडणूक पाहता जानकर साहेबांना बारामती लोकसभेमध्ये चांगल्या पद्धतीचं मतदान झालं होतं. त्याचप्रमाणे आता विधानसभेला तसंच काही होईल असं तुम्हाला वाटतंय का? किंवा शं त्याचा फायदा कितपत होईल? 100% राष्ट्रीय समाज पक्षाचे माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांचा 2014च्या लोकसभेला एक निसटता पराभव झाला होता आणि बारामतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांना मतदान झालं होतं. त्याचा फायदा आता सुद्धा होऊ शकतो, कारण की राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागे फक्त धनगर समाज नाही तर OBC समाज असेल, 12 बलुतेदार समाज असेल, सर्व म्हणजे मुस्लिम समाज असेल, धनगर समाज असेल, माळी समाज असेल, वंजारी समाज असेल, मातंग समाज असेल, रामोशी समाज असेल, गिसाडी समाज असेल, सर्व जाती समाजाच्या सर्व जातीची लोके राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठीमागे उभे आहेत. त्यामुळे नक्कीच मागच्या वेळेसपेक्षा जास्तीत जास्त मतदान राष्ट्रीय समाज पक्षाला होईल आणि राष्ट्रीय समाज पक्षाला बारामतीतील जनता स्वीकारेल आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार निवडून येईल अशी मला खात्री आहे. तुम्हाला जर बारामती विधानसभेमध्ये संधी मिळाली तर तुम्ही कोणत्या प्रश्नावर जास्त काम कराल किंवा प्राधान्य द्याल? बारामती विधानसभेमध्ये जर मला संधी मिळाली तर प्रथमतः मी 23 गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवेन. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे अनुदान मिळतं दुधाचं ते वाढवण्याचा प्रयत्न करेन. शेतकऱ्यांना हमी भाव असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांना च्या मुलांना
जे शिक्षणामध्ये आज जे वेगवेगळ्या अकॅडमीच्या माध्यमातून लुटलं जातं ते थांबवण्याचा प्रयत्न करेन आणि सर्वांना समान शिक्षण, सर्वांना आरोग्य देण्याचा प्रयत्न मी करेन. बारामती विधानसभेचे जे मतदार आहेत, तर त्या मतदारांना तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने काय आवाहन कराल थोडक्यात? राष्ट्रीय समाज पक्ष हा तळागाळातील सर्वसामान्य शेतकरी, मजूर या वर्गातून झालेला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे माननीय महादेवराजे जानकर साहेब एक सामान्यातून नेतृत्व तयार झालेलं आहे की सर्वसामान्य लोकांना संधी देण्याचं काम राष्ट्रीय समाज पक्षाने केलेलं आहे. या पक्षामध्ये कुठेही घराणेशाही चालत नाही, कुठेही कुणाला एक मोठा छोटा असा भेदभाव केला जात नाहीये. त्यामुळं राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून सर्व समाजाला संधी दिली जाते. तर माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रीय समाज पक्षाने उमेदवारी दिली तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठीमागे बारामती तालुक्यातील जनता 100% उभी राहील अशी मला आशा आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माननीय महादेव जानकर साहेब यांचं बारामती विधानसभेमध्ये कशा पद्धतीने दौरा असणार आहे आणि त्यांच्या सभा कुठे असणार आहेत याविषयी थोडक्यात काय सांगा? बारामती विधानसभामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय महादेवराजे जानकर साहेब यांच्या बारामतीमध्ये 12 किंवा 13 तारखेला 4 सभांचं आयोजन केलेलं आहे आणि एका रॅलीचं आयोजन केलेलं आहे. तरी त्या कार्यक्रमाला बारामतीतील जनतेने जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा अशी मी विनंती करतो. तर हे होते राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार संदीप चोपडे यांच्या पुढील वाटचालीसाठी डिजिटल महाराष्ट्र न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.